श्लोक 129. श्रीराम. गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. रती नायकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत हो निराहे. श्रीराम. गती जी मेल्यानंतर मिळते ती इथं समर्थांना अपेक्षित नाही. तर आपण मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर प्रथम परमार्थ मार्गाकडे गेलं पाहिजे, स्वतःची प्रगती करून घेतली पाहिजे आणि त्यासाठी सज्जनांची संगत धरली पाहिजे. अन्यथा अगदी आजच्या काळात अनेक उदाहरणं आपण असे पाहतो की अतिशय हुशार बुद्धिमान असणारा मुलगा कॉलेजमध्ये गेल्यावर अशा कोणत्या तरी मुलांच्या संगतीत येतो आणि पुढं नापास होतो. संत मंडळी जगातल्या लोकांची विभागणी शुद्ध बुद्धीची माणसं आणि दुष्ट बुद्धीची माणसं अशा दोन प्रकारात करतात. जर माणसाचं मन प्रपंचाकडून आणि वासनेकडून अध्यात्माकडे वळवायचं असेल तर त्याची वृत्ती पालटली पाहिजे, बुद्धीवर संस्कार झाले पाहिजेत. वृत्ती मुळापासून पालटवण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे संतांचा सहवास. बुद्धी शुद्ध झाली की माणसाचे विचार बदलतात. फार पूर्वीपासून पैसा आणि कामवासना माणसांना वाईट मार्गाला नेतात, तर सज्जन संगती माणसाला वाईट मार्गाला लागण्यापासून वाचवते. नामदेव महाराजांच्या घरी राहून जनाबाई विठ्ठल भक्त झाल्या. एकनाथ महाराजांचं कीर्तन ऐकून मतिमंद गावबा त्यांचं उरलेलं पुस्तक पूर्ण करू शकला. हा सगळा संत संगतीचा परिणाम आहे. मनाला विषयांची ओढ असते तर शरीर सुखाला चटावलेलं असतं. आपल्याजवळ वावरणारी माणसं विषय सुखाला खतपाणी घालतात. मन जर वासनेच्या मागं लागलं तर ते साधना करण्यासाठी स्थिर राहत नाही. बुद्धीमध्ये पालट करण्याचं काम, इंद्रियांना आवर घालायला शिकवायचं काम संत मंडळी करतात. धृतराष्ट्र, दुर्योधन, शकुनी, कर्ण यांचा एकमेकांना कुसंग असल्यामुळं स्वतःचं हित त्यांना साधता आलं नाही. उलट अर्जुन सतत श्रीकृष्णाच्या सहवासात राहिल्यामुळं त्याचं कल्याण झालं. समर्थ रामदासांच्या सहवासात राहून अनेक शिष्य सन्मार्गाला लागले. सज्जनांच्या संगतीमध्ये अगदी दुर्जन जरी आला तरी त्याची मती पालटते असं समर्थ म्हणतात. अगदी अलीकडच्या काळातलं एक उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंदांचं. त्यांचं मूळ नाव नरेंद्र दत्त. घरचे संस्कार अतिशय उत्तम होते, पण जेव्हा ते कॉलेजमध्ये जायला लागले तेव्हा एका मुलाच्या टोळक्याच्या सहवासात ते आले. त्यामुळं ते पूर्णपणे नास्तिक झाले. इतकंच नाही तर आपल्या देवांची साधूंची विवेकानंद टिंगलटवाळी करू लागले. कोणताही साधू आला की हे टोळकं तिथे जायचं आणि देव पाहिलाय का, देवानं तुमचं भलं केलं आहे का, वगैरे वगैरे असे प्रश्न विचारून त्यांची थट्टा करत, त्यांना भंडावून सोडत इथंपर्यंत त्यांची दुर्मती पोचली होती. आणि हे सगळं पाहिल्यानंतर एकदा त्याच्या काकांनी त्याला सांगितलं की साधूची आणि देवतांची टिंगल करू नकोस. जशी बुद्धी दिसत नाही पण ती आहे हे आपण मान्य करतो, तसंच देव दिसत नसला तरी तो आहे हे स्वीकारलंच पाहिजे. पुढं ते जेव्हा रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासामध्ये आले तेव्हा विवेकानंदांनी रामकृष्णांनाही तेच प्रश्न विचारले. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, तू माझ्याबरोबर ये तर खरं. मी नुसता देव पाहिला नाही तर तो अनुभवलेला आहे आणि मी त्याच्याशी बोलतो. त्यानंतर नरेंद्र रामकृष्णांच्या बरोबर राहू लागले आणि त्यांनी त्यांना गुरु मानलं. अनेक अनुभव असे आले की ज्याच्यामुळं विवेकानंदांची वृत्ती बदलली. ते सर्वस्वी परमेश्वराची भक्ती करू लागले. गुरुच्या सहवासामुळं नरेंद्रची बुद्धी पूर्णपणे पालटली. साधन मार्गातील आणखी एक अडचण म्हणजे
रतिपती मदनाचा, विषयासक्तीचा. विश्वामित्रांसारख्या महात्म्याला सुद्धा मेनकेचा मोह झाला होता. देवादिदेव इंद्राला अहिल्याचं आकर्षण वाटलं होतं. रावण, दुर्योधन यांचा सत्यानाश परस्त्रीच्या हव्यासापोटी झाला. रंगनाथ नावाचे एक गृहस्थ होते. ते एका वेश्येवर प्रेम करत होते. उन्हातून चालताना तिला त्रास होऊ नये म्हणून ते तिच्या डोक्यावर छत्री धरत. ही गोष्ट त्यांचे गुरु रामानुजन यांनी पाहिली आणि ते रंगनाथ यांना म्हणाले, शेठजी, या वेश्येवर जे तुम्ही प्रेम करता त्याच्या 1% प्रेम जरी तुम्ही माझ्या भगवंतावर कराल तर नक्कीच पुण्यवान व्हाल. हे ऐकून रंगनाथांचं वागणं सुधारलं आणि पुढं ते रंगनाथ स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले. मदन किंवा वासना हे दुष्ट, चांडाळ, घातक, फसवे आहेत. तो अनेक प्रलोभनं निर्माण करतो आणि असत्याला सत्य भासवून माणसाची वंचना करतो. दुःखाला विसरण्यासाठी माणसं व्यसनाधीन होतात. तिथंच त्यांचं अधःपतन होतं. विषयी भावनांना आवर न घातल्यामुळं माणूस सर्वनाशाकडे जातो आणि म्हणून समर्थ कामाला नष्ट म्हणतात. या नष्टकामाच्या अतिरिक्त वासनेच्या मार्गातून दूर राहण्याचा मार्ग शेवटच्या चरणामध्ये समर्थ सांगतायत. तो म्हणजे मनाच्या अतीत होऊन राहणं. मनातीत होणं म्हणजे मनाचा वापर थांबवणं. कोणत्याही वृत्ती मनात निर्माण होणार नाहीत किंवा झाल्या तर त्या तिथे टिकून राहणार नाहीत हे पाहणं. त्यासाठी मला अमुकच एक गोष्ट हवी अशी भावना संपली पाहिजे. मन हे निर्विकार बनलं पाहिजे. कर्म करताना मनाचा वापर कर. त्यासाठी चिंतन मनन कर. काय चांगलं काय वाईट याचा विचार कर. पण कर्म पूर्ण झाल्यावर त्या परिणामांची काळजी करू नकोस असं ते मनाला सांगतात. मनाला अशी अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी नामस्मरण, ध्यान करणं आणि सज्जन संगती धरणं हे केलं पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणोनी मनातीत होवो निराहे. श्रीराम.